हॉटेलमध्ये काम करणारी लोक आहेत त्यांच्या आधी आम्ही येऊन पोहोचलो, इतका उत्साह आहे. सुचत नाही मला काय बोला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. महाराष्ट्र फूड टूरच्या नव्या एपिसोडमध्ये मी आलेलो आहे इस्लामपूरला. ऍक्च्युली गॉगल घालायची काहीच गरज नव्हती, पण मी खूप जास्त एक्साइटेड आहे. तर तुम्ही म्हणाल की तू प्रत्येक एपिसोडलाच एक्साइटेड असतोस, पण नाही, मी जास्त एक्साइटेड आहे कारण इस्लामपूर प्रसिद्ध आहे. इस्लामपूर में सबसे अच्छा खाने में क्या मिलता है? खाने में इधर चिकन मिलता है, मटन मिलता है. फणस. शाकाहारी में क्या अभी दाल फ्राई आलू मटर ये मिलेगा. जेवायला काय? जेवायला हा, मसूर. अख्खा मसुरा. जे आपल्याला ढाब्यावरती सगळीकडे बोर्ड दिसतात ना, अख्खा मसूर, अख्खा मसूर, अख्खा मसूर, तर अख्खा मसूरचं ओरिजिन, उगमस्थान आहे इस्लामपूर. आणि फक्त अख्खा मसूर नाही, तर इस्लामपूरचं एक वेगळं फूड कल्चर आहे. इथं लय जुने जुने स्पॉट आहेत जे आपण एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे भूक लागलेली आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि आपण इस्लामपूर एक्सप्लोर करणार आहोत. चला. इस्लामपूरला आल्यावर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की इथे जायलाच पाहिजे, म्हणजे बाकी सगळीकडचा पेढा विसरून जाईल असं हे ठिकाण आहे. आणि मी आल्यावर या जागेच्याच प्रेमात पडलोय. म्हणजे जी कौलं आहेत, म्हणजे डायरेक्ट आपण म्हणतो जुन्या काळात जातो तसा कम्प्लिटली फील आहे. हे हॉटेल माझे पंजोबा म्हणजे माझ्या आजीचे वडील मारुती महादेव बुड्डे उर्फ अण्णा बुड्डे त्यांनी चालू केलेलं हे हॉटेल आहे. अच्छा. आणि 1934 साली, म्हणजे ऍक्च्युली 1932 साली हॉटेल चालू झालं, पण तो पूर्वी इथं गाडा होता. त्या गाड्या स्वरूपात नंतर त्यांनी 2 वर्षात थोडीशी जागा घेऊन 1934 साली हे हॉटेल अण्णा, म्हणजे 90 वर्ष झालेत हॉटेलला. हो, 90-92 वर्ष झाले. की हा पेढा आहे, हा पूर्णपणे खव्याचा आहे, पूर्णपणे खव्याचा. कधी कुणी त्याचं लॅबोरेटरीमध्ये चेक करावं किंवा काय, ह्यात खव्या व्यतिरिक्त काही नाही. हा आमचा खवा पूर्वीपासून इथे एक मसुजीवाडी म्हणून गावा शेजारी, त्या गावात दुभत्या म्हशी वगैरे भरपूर त्या, त्याच्याकडून म्हणजे त्यांच्या 3 पिढ्यांनी आम्हाला खवा आजपर्यंत दिला. तुमच्या प्रत्येक इथली प्रत्येक गोष्ट आहे ना, त्या गोष्टीला काहीतरी इतिहास आहे असं वाटतंय. मग ते घड्याळ मी तिथलं बघितलं, खूप जुनं घड्याळ ते दिसतंय. आपण ते आता ते घड्याळ बघितलं, ते 1961 साली आमच्या पंजोबांनी खरेदी केलेलं घड्याळ. ही कब्बशी पण, याची पण काहीतरी खासियत आहे, याबद्दल पण थोडंसं सांगाल का तुम्ही? इथं म्हणजे 1932-34 साली आमचं हे हॉटेल चालू झालं. इथं जे इंग्रजांच्या ताब्यात देश होता, तिथं तहसीलदार ऑफिस आहे, ते तहसीलदार सुद्धा इंग्रज अधिकारी होते. बरं. आणि आमचं इस्लामपूर सारखं छोटंसं गाव, त्यामुळे प्रभू प्रसाद नावाची पूर्वी कबशी असायच्या, त्यातनं चहा जायचा, छोट्या असायच्या, त्यात जायचा. त्यानंतर मग आमच्या आजोबा आम्हाला सांगतात की ते इंग्रज अधिकाऱ्यांची ती चांगली ओळख झाली, चहा चांगला मिळतो म्हणून त्यांनी आमच्या पंजोबांना बोलवून घेतलं की इथं हाय टी सेट म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे. तर आमचे पंजोबा म्हटले मी ऐकून आहे पण मी काही बघितलेलं नाही काय नाही. तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आम्हाला जवळजवळ 4 ते 5 हाय टी सेट आम्हाला प्रेझेंट दिले. आणि त्यांचे जे कलेक्टर किंवा कमिशनर कोणतरी मिटिंगला आले तर त्यावेळी आम्हाला ह्या अशा कमिशीत नव्हतं हाय टी सेटमधून चहा देत जाऊ म्हणून सांगितलं. त्यांच्यासाठी खास त्यांच्यासाठी खास केलं. वा, ग्रेट. आणि तुम्ही म्हटलं पेढ्याचं पण तुमचं दररोजचं पेढे खाणारं पब्लिक आहे ना तुमच्या? आमच्याकडं रोजचा एक 50 किलो तर पेढा तयार होतो, आणि 40 ते 45 किलो पेढा आमचा रोजचाच होता. आमच्या पेढ्याची खासियत अशी आहे, म्हणजे हा पेढा औषधाला लागतो तसा लोक नेतात. आमच्याकडे काही ठराविक गिऱ्हाईक आहे, रोज 100 ग्रॅम 125 ग्रॅम पेढा डेली घेऊन जातात, डेली. म्हणजे औषध घेतल्यावर घेऊन जातात. आणि असं आहे, इस्लामपुरातले आमचे जुने डॉक्टर आहेत, म्हणजे अजूनचा त्याचा अनुभव आहे आम्हाला. काल परवा एक गिऱ्हाईक आलं होतं, लहान मुलांना संडास लागली तर अण्णा बुड्डेंचा पेढा द्या, असं ह्या पेढ्याचं असं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. ग्रेट. तर यस, तर तुमचा पेढा मी ट्राय करतो. हो, आपण या पेढ्याला म्हणजे आपला अण्णा बुड्डेंचा पेढा, बुड्डे पेढा, असाच ब्रँड नेम आहे, अण्णा बुड्डेंचाच पेढा. जर तुम्ही घेणार असाल तर मी ट्राय करतो. खरंच म्हणजे हे माझ्यासोबत आहेत म्हणून मी सांगत नाहीये, असा पेढा कुठेच खाल्लेला नाही. म्हणजे हिडन जेम मिळाला असं मी म्हणू शकतो महाराष्ट्रातला मला. सगळ्यात खासियत म्हणजे धारवाडी पेढा कसा असतो आणि आपला जो कंदी असतो तसं कॉम्बिनेशन असं कुठलं तरी वाटतंय. सगळ्यात छान म्हणजे बऱ्याच वेळा पेढा खूप ड्राय असतो, असं त्याला ओलसर चव आहे, खूप ताजा केल्यासारखा आपल्याला वाटतोय. आणि जे भाजणं आहे ना तो थोडं जास्त आहे, थोडंसं त्यामुळे त्या रंग पण त्याचा थोडासा आम्ही बघत असतो की डार्क चॉकलेटीकडे जातो तो रंग, त्यामुळे त्याची चव एक वेगळी त्याची.
फार सुरेख पेढा. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पेढा खाल्ल्यावर ना हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की नको शुगर आहे किंवा असं, पण हा खाल्ल्यावर असं वाटतं की हे 3-4 खाल्ले तरी आरामात जाते. साखर म्हणजे एकदम कमी प्रमाणात वापरतात, एकदम कमी प्रमाणात. आधी शुगरचा पेशंट सुद्धा खाऊ शकतो. सुरेख पेढा आहे आणि त्यांचा कलाकंद सुद्धा आहे. पण आधी ही गोडाची चव मोनोटोनी ब्रेक करायला मी त्यांचा फरसाण खातो. फरसाण पण तुम्ही म्हणता तुमची स्पेशालिटी आहे. स्पेशालिटी आहे. फरसाण्याबद्दल तुम्ही खाऊन बघा आणि मला सांगा. आणि याच्यामध्ये आय थिंक आपल्या भाजक्या पोह्याचा चिवडा पण मिक्स आहे, मिक्स आहे, जो टिपिकल आपण दगडी पोहे, राईट. दगडी पोह्याचा चिवडा आहे, शेव आहे, जाड शेव आहे, पापड्या आहे. आणि भाजक्या म्हणजे या दगडी पोह्यांमुळे वेगळी चव येते. जनरली खूप टिपिकल फरसाण सगळीकडे असतं. बेस्ट. आणि आता मी कलाकंद ट्राय करतो यांचा. लय भारी चव आहे. पेढा विसरलो मी, अशी चव आहे. यात काही रोज किंवा असा काय फ्लेवर गुलकंदाचा काही आहे नाही, पण त्याला असं कस्टर्ड किंवा अशी कशी चव येते, वेगळी चव येते. आईस्क्रीम फ्लेवर आहे, आईस्क्रीम फ्लेवर आहे. हा, तशीच त्याला चव आहे. तुम्ही म्हटलं तसं हा याची खासियत म्हणजे हा खव्यापासून केला. बऱ्याच ठिकाणी कलाकंद हा दुधापासून केला जातो. आमचं कलाकंद बर्फी ती खव्यापासून केली जाते. तर इस्लामपूरला आलात मित्र म्हणून वाट वाकडी करून याच इस्लामपूरला. इथला पेढा, कलाकंद, फरसाण, मला असं वाटतंय इथला कुठलाही पदार्थ घ्या पण पेढा असा मी आत्तापर्यंत खाल्लेला नाहीये. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या जागेलाच एक वेगळ्या पद्धतीचा इतिहास आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने एक एक्सपिरियन्स ठरला माझ्यासाठी. थँक्यू. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि मस्त चव आम्हाला कळली. तर इस्लामपूरमध्येच आलेल्या तोंड गोड झालेलं आहे आणि लई इंटरेस्टिंग स्पॉट होता. काका तर इतक्या भारी भारी गोष्टी सांगत होते, त्यामुळे एकदम सरप्राईज स्पॉट होता. पण ज्या गोष्टीसाठी आपण इस्लामपूरला आलो आहोत ती गोष्ट करण्याची वेळ झालेली आहे, ते म्हणजे अख्खा मसूर, ज्याला इथली लोक मसुरा असं म्हणतात. त्याला मसुरा म्हणजे ना साऊथ इंडियन स्टारचं नाव वाटतंय. चला मसुरा ट्राय करूयात. आहे उघडा आहे, पण अजून थोडा वेळ लागेल. मसुरा खाण्याचा इतका दांडगा आहे आमचा उत्साह की वेळेच्या आधी आम्ही आलोय. बाय द वे, अरुण पाटील हा जो ढाबा आहे हा कामेरी नावाचं गाव आहे. म्हणजे आपण इस्लामपूरवरनं टुवर्ड्स सांगली जायला लागतो, हायवेवरतीच हा ढाबा आहे. हा फक्त संध्याकाळीच ओपन असतो. तर 6ची वेळ दाखवत होतो गुगलमध्ये, पण हे म्हणतात की अजून लोक यायचे, त्यामुळे अजून एक अर्धा पाऊण तास लागेल. तर मसुरासाठी अजून अर्धा पाऊण तास वाट बघावी लागेल. बाय द वे, तुम्ही वाट बघताच आहात ना, तर एक छोटंसं काम करून टाका ना तोपर्यंत. पटकन सबस्क्राईब करून टाका, म्हणजे दर बुधवारी आणि सोमवारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला फॉलो करता येतील. तर फायनली मी इस्लामपूर जवळच्या अरुण पाटील ढाब्यावरती आलेलो आहे मसूर खाण्यासाठी. कराड फूड टूर नावाचा मी व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये आपण शिवराज ढाबा कव्हर केला होता. त्यावेळेला लोकांनी मला भंडवून सोडलं की तू पहिला अरुण पाटील ढाब्यावर जाऊन अख्खा मसूर खा. आणि बरेच लोक मला असं सुद्धा म्हणले की तू असं कसं म्हणू शकतोस की ओरिजिन हे कराड आहे. मला असं झालं, अरे मी हे बोललोच नव्हतो, मी असं म्हणलोच नव्हतो की ओरिजिन कराड आहे अख्खा मसूरचं. पण हा जो तुम्ही शहाणपणा करता कमेंटमध्ये तो प्लीज करत जा. त्यामुळे काय होतं की मला नवीन नवीन स्पॉट्स कळतात, नवीन नवीन ठिकाणी मला येता येतं. इथे 4 प्रकारचे मसुरा मिळत आहेत. मीडियम आहेत, तेज, फिका, मिरची फ्राय आणि त्यासोबत जिरा राईस सुद्धा आहे. बऱ्याच लोकांनी मला इथला जिरा राईस सुद्धा रेकमेंड केलाय, मग तो सुद्धा आपण खाणार आहोत. तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रकाराचा एक मसुरा आपण ट्राय करूयात. वास जो काही येतोय याचा, फोटो काढता हा याच्यासाठी थंबनेल. तर फायनली तो क्षण आलेला आहे. अरे म्हणजे किती वाट, म्हणजे एवढी वाट मी उर्मिलाची बघितली नसेल आयुष्यात, मारेल मला तिने हे बघितल्यावरती. तर एवढी वाट बघून फायनली अख्खा मसूर आलेला आहे. आणि 3 प्रकारचे मसूर आपण सांगितले. एक आहे मिरचीवाला, नंतर एक तेज आहे, तेज तर रंगावरूनच कळतंय तेज, आणि एक आहे मीडियम. आणि रोटीचा साईज बघा तुम्ही, म्हणजे काय बोलायचं. तर आपण सुरुवात करूयात. भारी गोष्ट म्हणजे ना टिपिकल ढाब्यासारखा लुक आहे इथे. म्हणजे तुम्ही जनरली, मी अमृतसरला वगैरे गेलो होतो ना, तिथे कसा असा बाहेरच रोटी बनवतात, तिथेच भाजी बनते, तशा पद्धतीचा लुक आहे. त्यामुळे लयच भारी वाटलं मला. तर सुरुवात त्यांनी मला सजेस्ट केलं की तू मिरची मसूरपासून कर, म्हणून मी यांनी सुरुवात करतो आधी. सुचत नाही मला काय बोला. सुरेख, म्हणजे साधेपणामध्ये काय क्लास चव येऊ शकते याचं उदाहरण आहे.
फक्त मिरची आणि मसूर एवढीच चव लागते. 1760 गोष्टी नाहीत, कोथिंबीर किंवा असल्या गोष्टी नाहीत, फक्त मिरची आणि मसूर. तेच ट्राय करतो किंवा मला असं वाटतं की आधी मी प्लेन ट्राय करतो आणि मग तेच करतो. हा मीडियम मसूर आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी खूप भारी आहे. हा याला कम्प्लिटली मिरचीचा आफ्टर इफेक्ट आहे आणि हा मीडियम आहे कम्प्लिटली. त्यामुळे ज्यांना थोडं सात्विक खायचंय, फार तिखट नाही खायचंय आणि मसुराची एकदम अस्सल चव हवी आहे, परफेक्ट आहे. बाय द वे रोटी कमाल आहे ही. हा आहे तेज. आहा, तेज खरंच तेज आहे, म्हणजे मसाल्याच्यात जास्त आहेत थोडेसे. जसं मी म्हटलं की मिरची आणि मसुराची चव येते. त्याच्यामध्ये टिपिकल थोडा जास्त मसाला आहे थोडासा, म्हणजे आपण म्हणतो ना की म्युझिकचा व्हॉल्यूम कसा आपण कमी अधिक करतो, तशा पद्धतीने या तिखटाप्रमाणे यांनी मसुरा केलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं तुमच्या आवडीप्रमाणे आम्ही मसुरा बनवू शकतो. वाह, म्हणजे 200 किलोमीटरचा प्रवास एका घासामध्ये वसूल झालेला आहे, अशा लेवलचा मसुरा आहे. आणि बऱ्याच वेळा मला असं सुद्धा वाटतं की जिथे उगम होतो ना त्या गोष्टीचा, तिथे जाऊन ती खावी, म्हणजे तुम्हाला ऑथेंटिक चव कळते. आणि आज मला मसुराची ऑथेंटिक चव कळाली असं मी नक्कीच म्हणू शकतो. हा जिरा आणि हा डबल फ्राय राईस. आता त्याने दिलाचं तर लगेच एक चमचा खाऊन बघतो. मला इस्लामपूरच्या काही लोकांनी सांगितलं तुम्ही राईस खा, रोटी विसरून जाल, इतका त्यांचा मुलायम राईस असतो, तो जाणवतोय. हा जिरा राईस आहे ना, आपला महाराष्ट्रीयन कसा जिरा राईस असतो मराठमोळा, आणि हा डबल फ्राय राईस. हा आधी नुसता राईस खातो. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याच्यात बारीक कांदा कापून घातलाय, त्यामुळे हा नुसता पण खाऊ शकतो. आणि तो कांद्याचा हलकासा गोडपणा जो असतो ना, तो त्या भातामध्ये, सोबत मिरची सुद्धा आहे. कशाला पाहिजे चायनीज फ्राईड राईस चायला, लय भारी. हा हा सुरेख, दिल खुश. बाय द वे आता प्लीज कॅमेरा माईक वगैरे सगळं बंद करून ठेवा. आता हे सगळं बंद करून मला असा खऱ्या अर्थाने या मसुराचा आनंद घ्यायचा. आपण नंतर भेटूया. बंद करा. खरंच म्हणजे मला मिरची जास्त आवडला, कारण म्हणजे बाकीचे पण चांगले आहेत. अरे बंद करा ना, अजून नाही बंद केला का? प्लीज बंद करा, आपण छान खाऊयात. आमच्याकडं धाबा जेव्हा स्टार्ट केला 42 वर्षापूर्वी, तेव्हा प्रामुख्यानं दूध टँकर जे कोल्हापूर आणि वारणेहून मुंबईला जातात त्याचे ड्रायव्हर जेवायचे. त्यापैकी एका ड्रायव्हरनं आम्हाला कल्पना दिली की पनवेलजवळ एक धाबा आहे, तिथं मसूरची डिश मिळते. आमचे भाऊ त्यांच्या का पक्षाच्या कार्यक्रमासाठी मोर्चा होता म्हणून मुंबईला जाताना तिथं थांबले. त्या धाब्यावरून त्यांनी ती डिश घेतली, पण ती त्यांना आवडली नाही, मसुराचीच डिश. मग त्यांनी इथं आल्यानंतर त्या ड्रायव्हरना सांगितलं मी माझ्या पद्धतीने एक बनवतो, ती तुम्हाला आवडते का बघूया. आणि त्यांनी आत्ता जे आम्ही विकतोय डिश, ही त्यांनी स्वतःच्या कल्पनेनं तयार केलेली डिश आहे. आणि ती त्यांनी पहिल्यांदा केली. त्या वारणेच्या सर्व ट्रक ड्रायव्हरना, टँकर ड्रायव्हरना खूप आवडली आणि त्या दिवसापासून आमचा मसूर सुरू झाला. तर काल संध्याकाळच्या वेळेला आपण पोहोचलो होतो इस्लामपूरला, आणि इस्लामपूरचा जो फेमस ढाबा आहे अरुण पाटील, तो आपण कव्हर केला. जो ओल्डेस्ट मिठाई शॉप आहे ते सुद्धा आपण कव्हर केलं. आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंटमध्ये सांगितलं होतं की MK ढाबा, तिथला अख्खा मसूर पण लई भारी आहे. आणि आपण आहे अख्खा मसूरचा फॅन, त्यामुळे म्हणलं सगळे जे बेस्ट अख्खा मसूर आहेत ते आपल्याला खाऊन बघायचे आहेत आणि आपल्याला कम्पेअर पण करता येईल की अरुण पाटील आणि MK ढाबा. त्यामुळे आपण आत्ता चाललो आहोत MK ढाब्याला. ॲक्च्युली आज दिवसभर आम्ही सांगलीला होतो आणि सांगलीचे इंटरेस्टिंग फूड स्पॉट आम्ही कव्हर केलेत. बाय द वे, सांगलीचा आपला वेगळा व्हिडिओ ऑलरेडी रिलीज झालेला आहे, तो तुमचा बघायचा राहून गेला असेल तर पटकन बघून टाका. तर अरुण पाटील ढाब्यावरती 4 वेगवेगळ्या प्रकारचे मसूर होते आणि इथे 2च प्रकारचा आहे, नॉर्मल मसूर आणि लसूण फ्राय मसूर. तर आपण दोन्ही सांगितले. तर बघूयात. लसूण राईस पण आहे. आय थिंक लसूण या गोष्टीवर यांचं खूप जास्त प्रेम दिसतंय. आणि ढाबा टिपिकल जे हायवेवरचे थोडे पॉश ढाबे असतात ना, तर तशा पद्धतीचा ढाबा आहे हा. बरं, ही रोटी आहे की रोटा म्हणायचं याला, एवढी मोठी आहे, याला रोटी म्हणता नाही येणार. तर आहे साधा आणि लसूण फ्राय. तर आपण दोन्ही ट्राय करूयात. तर आधी लसूण फ्राय. किंचित स्पायसी आहे आणि लसूणाची चव जी आहे ती हलकी आहे, म्हणजे खूप जास्त नाही आहे. लसूण खूप ओव्हरपॉवर करत नाही. मला असं वाटलं की खूप जास्त फ्राईड लसूण वगैरे असतील, तसं नाही आहे. खूप चविष्ट आहे, अप्रतिम आहे. आता मी साधा ट्राय करतो. वा, एकदम सिंपल मसूर
नो नॉनसेन्स. त्यात अजिबात जास्त मसाला नाहीये किंवा फोडणी एक्स्ट्रा काही नाहीये. अप्रतिम. आणि रोटी सुद्धा प्रचंड क्रिस्पी आणि मऊ सुद्धा. हा पण मसूर मला आवडलाय. हा म्हणजे आता मी आता कम्पेअरच करायचा असेल तर ऑफकोर्स मी सजेस्ट करेन की पहिलं तुम्ही अरुण पाटीलच ट्राय करा आणि तोच जास्त ऑथेंटिक आहे. त्याचं कारण असं आहे तिकडे फ्लेवर्स होते वेगवेगळे. तिथला जो मिरची फ्लेवर होता ना, जो एक्स्ट्रा झटका होता ना, त्यात गंमत होती. तर जे फर्स्ट टाइम ट्राय करणार असतील किंवा 2 ऑप्शन मधलं कुठलं सिलेक्ट करायचं असं जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मी सांगेन अरुण पाटील. पण बाकी पण गोष्टी मॅटर करतात. नाही म्हटलं तरी वॉशरूम, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, खूप मोठं प्रशस्त पार्किंग. ॲम्बियन्सच्या बाबतीमध्ये ऑफकोर्स MK ढाबा आहे बेटर. पण मी म्हणलं तसं तो ओल्ड चार्म आहे अरुण पाटील. मी सांगेन की दोन्ही ट्राय करा. मला तर दोन्हीकडचे मसूर आवडले. त्यामुळे असा खरं तर कम्पेअर करण्यापेक्षा मी म्हणेन MK सुद्धा बेस्ट आहे आणि अरुण पाटील सुद्धा बेस्ट आहे. त्यामुळे थँक्यू मला तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल की या दोन्ही ठिकाणी जाऊन तू नक्की मसूर ट्राय कर आणि बेस्ट मसूर आहे. आपण जाणार आहोत परत इस्लामपूर गावामध्ये आणि तिथे मी असं ऐकलं की लई भारी ॲपल ज्यूस मिळतो. तर कुठलं ठिकाण आहे ॲपल ज्यूसचं ते पण खूप लय जुनं ठिकाण आहे आणि ते आधी हातगाडीवर मिळायचं आणि आता त्यांचं प्रॉपर शॉप आहे. तर ते पण आपण बघूया आणि सांगतो तुम्हाला ते कसं लागेल ॲपल ज्यूस. आत्ता आपण आलेलो आहोत इस्लामपूरमधल्या गांधी चौकातल्या ओल्ड मुंबई आईस्क्रीममध्ये. खूप लोकांनी मला सुचवलं होतं की इथे येऊन ॲपल ज्यूस पीच आणि इथे आल्यावर मला कळलं की यांचा बदाम शेक सुद्धा फेमस आहे. तर म्हणलं बघूयात की काय आहे इथल्या ॲपल ज्यूसमध्ये. बाय द वे ओल्ड मुंबई आईस्क्रीमच्या नावाने खूप सारी दुकानं तुम्हाला दिसतील. म्हणजे इस्लामपूरमध्ये सुद्धा आहेत, सांगलीला पण आम्ही बघितली, पुण्यात सुद्धा आहेत. पण जी ओरिजिनल ब्रँच तिथे आम्ही आलोय आणि यांच्या ओरिजिनल ब्रँच फक्त 2 आहेत. एक इथे आहे आणि एक इचलकरंजीला आहे. तर खूपच टेम्पटिंग आहे. तर आपण पहिला आधी ॲपल ज्यूस पिऊन बघूयात. तर गंमत अशी झाली की ओल्ड मुंबई आईस्क्रीम आत मी बसलो होतो आणि त्यांनी ज्यूस आणि मिल्कशेक दिल्यावरती त्यांचा असा अख्खा स्टाफ उभा होता आणि ते माझ्याकडे असे बघत होते की मी काय बोलतोय. खरं गोड लोक आहेत, सगळी गोड माणसं आहेत. पण प्रामाणिक मत मी तिथे नाही बोलू शकलो कारण सगळे माझ्याकडे बघत होते, हॉटेलचाच स्टाफ एंटायर. आणि मला असं वाटतं की तुमच्याशी जे खरं माझं मत आहे ते मी दरवेळी मांडतो आणि ते मांडलंच पाहिजे. मला नाही आवडला अजिबात मिल्कशेक. खरं तर ॲपल ज्यूस त्याला म्हणतात पण त्याच्यामध्ये ॲपलचा लवलेश पण नाहीये, किंचितचा फ्लेवर आहे असं म्हणता येईल. खूप सारं कस्टर्ड आणि खवा पण आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मी असं म्हणेन की लिक्विड फॉर्मची ती मिठाई आहे ॲपल फ्लेवर असलेली. ॲपल ज्यूस तर ज्यूस अजिबात नाहीये. बदाम शेक पण ओके ओके होता. त्याला एक कसला तरी एक वेगळा स्मेल होता त्याला, कुठला तरी एक सिंथेटिक असा. त्यामुळे तो पण मला फारसा नाही आवडला. तर ज्यांना गोड किंवा खूप जास्त गोड असणाऱ्या गोष्टी आवडतात त्यांना मे बी हे आवडू शकेल. पण ज्यांना असा टिपिकल मिल्कशेक आणि छानसा ज्यूस प्यायचा आहे त्यासाठी हा काही ऑथेंटिक स्पॉट माझ्या मते नाहीये. पण ऑफकोर्स इथे त्याची हवा आहे. ज्यांना खूप जास्त गोड खायचे ते खाऊ शकतात. काल इतका अख्खा मसूर हाणलाय की आम्ही डायरेक्ट जाऊन झोपलोच, पुढचं शूट करूच शकलो नाही. आणि आज सकाळी मी तुमच्या समोर परत आलोय. तुमच्या आवडीचे असे अजून कुठले अख्खे मसूर असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी तिथे पण नक्कीच जाईन. आणि 3 दिवस नुसते खातोय आम्ही इस्लामपूरला, 3 दिवस शूट करतोय आणि खूप इंटरेस्टिंग स्पॉट तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलेत त्याबद्दल खूप खूप थँक्यू. दर बुधवारी आपण असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपण नवीन शहरात चाललोय आणि नवीन पदार्थ एक्सप्लोर करणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.